35,000 का पेंट होते ना, 35,000. चला घोड्या बसा. Hello, this is Divya Nandoskar and welcome back to our channel. लाईफ ऑफ नांदोस्कर अँड डे 3 ऑफ बाली. सो आमचं पास तर चाललंय आम्हाला सोडून गोल्डन क्वीन हार्बर पडंगबाई हार्बरला आम्ही आलोय. ही अजून तिची झोप झाली नाही आहे. आम्ही काल रात्री लेट झोपलो आणि सकाळी उठलो आहे 5 वाजता. 5:30ला उठतो आम्ही. सो आज आमची बोट आहे टू गिली. आमची फेरी भेटणार आहे ती आम्हाला गिली आयलंडला नेणार आहे. स्पीड बोट आहे. सो गिली आयलंड एक असं आयलंड आहे जिकडे म्हणजे कोणत्याही प्रकारचे मोटरसायकल्स किंवा कार्स चालत नाही. तिकडे फक्त हॉर्स कार्ट आणि बायसायकल्सच चालतात. सो असं एक आयलंड आहे जे आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहे आणि आम्ही इथे चाललो आहे. सो ह्या माणसाने आम्हाला तिकीट दिली आहे तिकडे स्नॉर्कलिंग आणि सगळं करायला. So later when you arrive in the hotel, ओके maybe you can take the bicycle in the hotel, and we bring you to the Gili Air also. ओके. सो आमची बुकिंग इकडेच झाली आहे. गिलीला बोट जायची आधी 4 तासाची ट्रिप आहे. तिकडे जाऊन विचार करणार होतो कुठे जायचं, हां. पण आम्हाला इथेच मिळालं सो तिकडे टाइमपास करण्यापेक्षा आम्ही इकडे हार्बरला बसल्या आमची बुकिंग झाली. आणि आम्ही 3 आयलंड फिरणार आहे. प्लस आम्ही टर्टल बघणार आहे तिकडे जाऊन. पुरा स्नॉर्कलिंग करणार आहे. गोल्डन कलरची बोट आहे. थँक्यू. आणि हे हार्बर काय होतं? पटंगबाई हार्बर आहे. तिकडून आम्ही बोट पकडली आहे आणि बोट मस्त आहे. एसी बोट आहे पूर्ण. आणि कालसारखी एकदम खराब बोट नाही आहे. बोट बाहेरून जरा वेगळी दिसत होती. मला वाटलं परत अशीच बोट आहे का, पण आतमध्ये आल्यावर खूप मस्त वाटतंय. एसी पण आहे त्यामुळे किती वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही. या बोटीचे नाव आहे गोल्डन क्वीन. जसं ती नाव आहे तशी ती बोट गोल्डन कलरची. म्हणून आम्हाला असं वाटलं जुनी दिसते, पण जवळ आल्यावर बघितलं की बोट इज व्हेरी नाईस. आम्ही आता स्पीड बोट मधून गिलीला उतरलोय. दिव्याचे डोळे बंद. सो आम्ही हार्बर वरून बाहेर चाललोय. मी गिली टी आयलंडला पोहोचलोय. हे आहे गिली टी. असा पाणी बघा किती क्लिअर आहे. गिला नाही दाखवणार मी. आम्हाला जाऊन हॉर्स कार्ट करायची आमच्या हॉटेलपर्यंत. मग हॉटेलला चेक इन केल्यानंतर मग पुढचं. हे आहे गिली टी. आम्ही बाहेर आलोय. आहे तिकडे तो गाडी घोडागाडी आहे. 2-3 मागे किती लाईन आहेत. सो इकडून आम्हाला आता घोडागाडी करायची आहे. मग ते करून आम्ही आमच्या हॉटेलला जाणार. कसं आहे तुम्ही? चलो लेट्स गो. ती घोडागाडी ठीक आहे. नॉट मनी. हा आमचा घोडागाडीवाला आहे. आम्हाला घेऊन चाललाय. चला घोड्या बसा. मला लाट मारेल. तो फोडून कसा लाट मारणार. चलो आम्हाला बोलले होते की रूम 2 वाजता भेटणार, पण आम्ही हार्डली बाईक बुक करायला गेलो होतो आणि ॲज युजल दिव्या ब्लँक असते. तिने व्हिडिओ काय घेतले नाहीये घेताना. पूल मस्त आहे. पूलमध्ये जायचं आहे मला, पण काय करणार एका दिवसात एवढूच्या ह्याच्या असं झालं मला. सो आम्ही एकाच दिवसाची बुकिंग केली इकडे. ही आमची हॉटेलचा जायचा रोड आहे. त्याला असं वाटतं 1 किलोमीटर लांब आमची रूम आहे. प्रॉपर्टी खूप मस्त आहे. हे सगळे विलाज आहेत, पण विलाज फॅमिली असतील तर बुक करायसाठी बरं आहे, कारण की खूप मोठे आहेत इकडे सगळीकडे. हे इथे चालत. आणि आमची प्रॉपर्टी आता नेक्स्ट गार्डनमध्ये 3 गार्डन्स आहेत.
हो, आता आम्ही एस्टॉन बीचला चेक इन केलंय आणि आम्हाला हे असे फ्री कूपन मिळाले ज्याच्यामध्ये आम्ही वेलकम ड्रिंक क्लेम करू शकतो. आम्हाला आमच्या लास्ट हॉटेलमध्ये पण मिळालेलं, पण आम्ही ते करायला आम्हाला वेळच नाही वेळच नाही मिळाला कारण आमचं पूर्ण पॅक शेड्यूल होतं. पण आता आम्ही ठरवलं की इथे तरी आपण करूया. सो आम्ही आता पटकन ब्रेकफास्ट केलाय आम्ही, पण अजून काहीतरी थोडंसं खायला जातोय कारण आता आम्ही 2 ते 6 जाणार आहे. 1 ते 2 ते 6. 2 ते 6 आम्ही स्नॉकलिंगसाठी जाणार आहे. इकडचे ते बाकीचे 2 आयलंड्स आहेत ते आम्ही फिरणार आहे. तर ते आयलंड कसे ते तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही ट्राय करू की मोस्ट ऑफ आम्ही सगळं कॅप्चर करू. हॅलो, सो आज आम्ही आलो आहे एस्टॉन बीच रिसॉर्टमध्ये, जे एकदम बीच फ्रंटच आहे. हे असं आहे. आणि आमचं हॉटेल मागेच आहे आणि रेस्टॉरंट इकडे पुढे आहे. आणि इकडेच आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे सर्व होणार आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं आम्ही इकडे करू शकतो. रात्रभर आम्ही इकडे पडू शकतो. आणि ह्याचा पूल पण खूप मोठा आहे, पण तो आम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल की नाही का माहीत नाही. कारण की आम्ही स्नॉकलिंग बुक केली आहे 2 वाजताची. आम्ही हार्बरवरूनच बुक केली आहे. आणि इकडे आल्यानंतर समजलं की पूल बंद होतो 7 वाजता आणि आम्ही रिटर्न येणार आहे 6 वाजता. सो आम्ही स्नॉकलिंगवाल्यांना जरा रिक्वेस्ट करू की जरा लवकर यायला, बोट जरा फास्ट चालू. मग आम्ही इकडे पूलमध्ये पण उड्या मारता येईल आम्हाला. आणि ते लोक आम्हाला 3 आयलंड फिरवणार आहे इकडे, त्यामुळे मी त्यासाठी पण एक्सायटेड आहे. तर आता आम्ही पटकन ब्रंच करणार आहे आणि तिकडे जाणार आहोत. तुम्हाला घेऊन आपण चलो बघूया. प्रायव्हेट बोट केली आहे जे आम्ही स्नॉकलिंग आणि दिल्लीचे 3 आयलंड्स बघणार आहे. 4 आवर्सची ट्रिप आहे ही. मजा येणार आहे. सो आम्ही टर्टल्स बरोबर जाणार. ट्रिप आम्हाला 9,000 रुपयामध्ये मिळाली. ते गोव्याला जेव्हा आम्ही प्रायव्हेट बोटने नुसतं 50 मिनिट्स राऊंड मारतात त्याचे 5,000 चार्ज करतात. सो हे ग्रेट डील होतं आमच्यासाठी. सो आता बघूया. आता हे लोक कुठे आपल्याला फिरवतात तुम्हाला का. इकडे लाटा खूप मोठी आहे त्याच्यामुळे बोट चालवायला त्याला त्रास होतोय आणि दिव्या मस्तपैकी होते. इकडे अशी सगळी दुकान आहेत बीच आयलंड वरती. हे मोठे. दिस इज बिग वन. दिस इज स्मॉल. दे केम फ्रॉम एग्स. सो इकडे जे टर्टल आहेत ते 2 मंथ्स, 4 मंथ्स आणि 6 मंथचे आहेत. आणि एक टर्टल कधी 2 वीक्सचे एकदम लहान आहे. आणि मग एक किती देतात? एक आणि टर्टल्स ते एका टायमाला 150 एग देतात. सो हा आमचा बीच फ्रंट रिसॉर्ट आहे, ॲस्टन बीच रिसॉर्ट म्हणून. आणि हा त्यांचा मूवीचा पोस्टर्स लागले तिकडे की हे लोक कुठल्या डेला कुठला मूवी लागतो काय लागतो सगळ्या लोकांनी इकडे दिलंय. आणि गौरवचा फेवरेट पण लागतो मोआना तो सॅटर्डेला होता. आणि लायन किंग, म्हणजे ते सगळे मूवी लागतात इकडे. जर तुम्ही बालीला येत असाल तर गिली आयलंड अजिबात मिस करू नका. एक तर इकडे मोटर बाईक चालते, इलेक्ट्रिक बाईक आणि सायकल चालतं आणि हॉर्स कार्ट चालतं. बाकी इकडे एकदम पीसफुल वाटतं आणि जास्त गर्दी नाहीये. आणि हा आयलंड असं वाटतं की अजून 4 दिवस इथे राहावं, पण आम्ही एका दिवसासाठीच बुक केलंय. पण ठीक आहे, आमचे 3 दिवस नेक्स्ट उबूदमध्ये आहेत. आम्ही तिथे पण काही एक्सप्लोर करायचं. आणि आज गौरवने मस्त स्नॉर्कलिंग केली आहे टर्टल बरोबर स्विम केलाय आणि फिश पण बघितलेत वेगवेगळे. सगळं आम्ही कॅप्चर केले ते या व्हिडिओमध्ये. युट्यूब चॅनल आमचं बघावं. आणि आता सकाळी आम्ही इथे जेवलो, तर आम्ही आता दुसरी प्लेस शोधतोय कुठेतरी आम्ही जेवायला. विचार करतो फोम वाला जो आहे तिकडे जरा ट्राय करू. पण अगेन तिकडे आम्हाला स्विम सूट घालून जावं लागणार आणि मध्ये ओलं होऊन खाण्यापेक्षा एकदम आरामात आम्ही रिलॅक्स करू, कारण उद्या आमची पुन्हा लवकरची फेरी आहे. तिकडे आम्हाला 7 वाजता ब्रेकफास्ट मिळतोय, नाही तर आम्ही पॅक करून घेऊन जात होतो सगळीकडे. तिकडे आम्हाला खायला भेटतंय. आणि हा मस्त त्यांनी बीच समोरच सेटअप केलाय ब्रेकफास्टसाठी. सो उद्या सकाळी आम्ही त्याचा पण सगळं कॅप्चर करणार आहे आणि आमचा रूम पण तुम्हाला दाखवायचं. सोफार गेली मस्तच आहे, आणि खूप छान. बालीला आला आणि तुम्ही गेली जर बुक नाही केलं तर खरंच रिग्रेट करा. आणि आमच्या ट्रॅव्हल एजंटने आम्हाला मस्त एस्टॉन बीच फ्रंट रिसॉर्ट दिलाय, त्यामुळे आम्हाला जास्त कुठे फिरायची पण गरज नाही लागली, कारण त्यांचंच रेस्टॉरंट आहे, त्यांचंच मूवीचं सगळं आहे. सेटअप. आणि आतमध्ये तर एवढी जागा आहे फिरायला आणि एन्जॉय करायला. त्यांचा पूलच एवढा मोठा आहे, तो सगळं मस्त अरे आहे. आम्हाला रूम पर्यंत जायला असं वाटतं 1 किलोमीटर आम्ही चालतो, एवढं मोठं त्यांची प्रॉपर्टी आहे. इकडे पॉपकॉर्नचा स्टॉल आहे इकडे, आणि इकडे चुरोज, हॉटडॉग्स आणि सगळं भेटतंय खायला. आणि इथे समोसा पण आहे. त्यांनी सांग ना. समोसा व्हेजिटेबल्स.
थँक्यू सो मच दादा. सो गरम गरम चुरोस खातोय आम्ही आणि खूप टेस्टी लागतंय. मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय. मस्त मला आवडलंय. मला वाटलं असं खारीसारखं असेल. खरं तर गरम मिळालंय ना म्हणून जास्त चांगलं वाटतंय. म्हणजे कधी कधी असं थंड मिळतात पण हे खूप मस्त आणि आहे. आमच्या समोर फ्राय करून दिलं. सो आता आम्ही चाललो एम मध्ये पाणी घ्यायला. पाणी घेतो आतून. हो काय रे बोललं काय? खाणार नाहीस तुला तिकट खायची सवय नाहीये आणि नाही बोललो पण काय हे आताच बंद झालंय काय बोलू नको. इकडे असे बॉटल्स भेटतात वरच्या झाकणवाले असं डायरेक्ट तोंड लावून प्यायचे. ते घेतलेत मी आणि विचार करतो रात्री काहीतरी खायला घेऊ कारण की इकडे राईस बीस काही असं भेटत नाही आणि राईस खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. राईस म्हणजे राईस भेटतोच पण तो कसं आपला गोड सॉसमध्ये भेटतो म्हणजे स्वीट भेटते. सो आणि दिव्याला 0 कोक हवा आहे. हळू खाली तर पडले. आम्ही रात्रीचे गिली के रस्ते पे घूम रहे हैं. आणि काळोख आहे आणि इकडे बरेच गोष्टी लवकर बंद पण होतात. आता आम्ही इकडे एक बफेटवाला रेस्टॉरंट बघितलेलं जेव्हा आम्ही हार्बरवरून येत होतो आमचं काय करून ॲस्टन बीच रिसॉर्टला आमचं स्नॉकलिंग करून. स्नॉकलिंग करून तेव्हा आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या. माझी नजर इकडे तिकडे जाते कारण शॉपिंग आहे. आम्ही आता इकडे बफेट बफेट ट्राय करतोय करतोय. कारण सकाळी आम्ही जे चिकन तेरियाकी खाल्लं ते आम्हाला अजिबात आवडलं नाही. म्हणजे सगळं गोड गोड होतं. दिव्याने तर हात पण नाही लावला. मला आणि टाकून देण्यात आलं ते. तर मग असं आहे की बफेट असेल तर आम्ही खाऊ पण कारण तेवढेच पैसे होणार आहे जर आम्ही सिंगल काय घेणार आहे कारण तर. की डिनरचे इकडे आम्ही जर काय ड्रिंक्स घेतो किंवा ड्रिंक म्हणजे जे मॉकटेल्स घेतो तर त्या हिशोबाने पैसे बघायला गेलो तर तेवढेच होतात. म्हणजे So, 5 lakhs to 6 lakhs रुपीज होतात. हा. म्हणजे अराउंड 3,500 इंडियन मध्ये. सो इकडे तेवढ्यातच आपल्याला यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. चिकन आहे, मेन प्रॉन्स आहे, ते मला खायला भेटतं. आणि बॉइल्ड वालं जेवण जे गौरवला आवडतं ते पण आहे. हा, इकडे- आणि इकडचा कोकोनट राईस एकदम मस्त लागतो. कोकोनट राईस एकदम कोकोनट बोलताच येत नाही आणि इकडचा कोकोनट राईस एकदम मस्त लागतो. एकदम असं त्या कोकोनट मिल्कमध्ये ते करून देतात. कोकोनट मिल्कमध्ये बॉईल करतो. हां सो आता दिवा मला वाटतं वाडगावरती घेणार आहे. ठीक आहे आता बघू. सो चला बघूया काय काय मेनूमध्ये आहे. हे काय नाव नाही आहे ना? स्टीम राईस आहे. स्टीम राईस आहे. तिकडे श्रिम्स आणि ग्रिलचं ऑप्शन आहे तिकडे असं हे आहे. आणि इकडे तो बिल करून दिलं आपल्याला समोर. सो आम्ही आलो बालीमध्ये भंडारा करा. आणि म्हणजे आम्ही बफेट करतोय आज कारण सकाळी आम्ही तेरियाकी चिकन आणि स्क्विड घेतलेले. स्वीट चांगले होते. तेरियाकी चिकन स्वीट होतं. स्वीट सॉस होता. ऑइस्टर सॉस सारखं जे ह्याला आवडलं मला बिलकुल नाही आवडलं. आवडलं. आणि म्हणजे ह्यानेच आता काय खाल्लं घेतलं सगळं. होतं तर पण ह्याला स्वीट आवडतं तो खाऊ शकतो. मी तर ते खाऊ पण नाही शकत. कारण की मी स्पायसी खात नाही हा जास्त. तर मी फक्त स्क्विड खाल्लेले. मग आम्ही असं ठरवलं की इथे बफेट आहे आणि तो 5 लाख म्हणजे आयडियल 5 लाख साठ म्हणजे आपले 3,500 होते. तर म्हणून आम्ही ठरवलं की आपण इथेच खाऊया. तर काही आवडलं नाही तर आपण ते टाकू ऑप्शन्स आहेत शकतो. आपल्याकडे. हा म्हणजे दुसरे ऑप्शन कारण की आपण इकडे बीच साईड खूप चांगले चांगले रेस्टॉरंट्स आहेत. जर आपण तिकडे गेलो तर त्यांची डिश आहे तीच लाईक 1.5 किंवा 1.80 अशी डिश आहेत. दिल्ली थोडं एक्सपेन्सिव्ह आहे कम्पेअर टू सेमियांग आणि उबूद. हे मी बघितलं होतं. हे मला प्यायचं आहे. ठीक आहे ना. काय रेड बुल. नको अरे घ्यायचं होतं ते. नाही नाही. मग तुम्हाला स्वतः तू काय घेते. मी तुम्हाला पण काय घ्यायला देणार नाही. स्वतः तर काही मला घ्यायचं होतं. मी बघितलं होतं ते रेड बुल कसं लागतं ते मला बघायचं आहे. त्यांनी मला घ्यायला देत नाही. आता सकाळी लवकर उठून येणार आणि मी एकटा पिणार. ह्याचं नाव आहे नर्मदा. हे इंडियामधून पाणी आणलं या लोकांनी. नर्मदा रिव्हरचं आहे बघा. नर्मदा. हे काय जरी उचललं फ्रीज खोलून हा घे. 35,000 का फॅन्टा तिथे. हा 35,000 फॅन्टा म्हणजे झाला किती का तो. काय घेते दिव्या. इथे ओरिजिनल फ्रूटचा आईस्क्रीम घेतलाय मी. पॉप्सिकल घेतलं. पॉप्सिकल जे हाफ मँगो आहे आणि हाफ स्ट्रॉबेरी आहे. हाफ म्हणजे मँगो आहे आणि छोटूसा स्ट्रॉबेरी आहे. रिअल आहे ना. रिअल मँगो आहे. म्हणजे रिअल स्ट्रॉबेरी आणि मँगोचा क्रश टाकून डायरेक्ट बनवला आहे आणि डायरेक्ट त्याला फ्रीज केलं आहे. असं आहे. हापूस तर हापूस सारखं नाही. हापूस आपण करू शकतो. सो आम्ही ज्या एस्टॉल बीच फ्रंट रिसॉर्टमध्ये राहतोय
तो ह्या रिसॉर्टमधला आमचा रूम आहे आणि खूप बेसिक रूम आहे पण मस्त आहे, एस्थेटिक आहे. इथे एक्स्ट्रा बेड आहे. परत तुमचं काही लगेज ठेवायचं असेल तर इथे थोडीशी जागा आहे खाली. TV युनिट आहे, एक फ्रीज आहे ज्या फ्रीजमध्ये आपला फॅन आहे. त्यानंतर असं एक वर्क डेस्क टाईप डेस्क आहे आणि कॉफी वगैरे सगळं गोष्टी आहे तिकडे. इथे त्या हॉटेलसारखा बार हे नाही आहे, काय बार युनिट नाही आहे. त्यानंतर हा बेड आहे. सो हे एक वॉर्डरोब आहे जिथे लॉकर फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि ह्यांचे स्लीपर्स एकदम मस्त आहेत. आपल्याकडे असतात ते वाईट बेसिक तसे नाही आहेत, खाली लिटरली ते असतात ना नॉर्मल स्लीपर, तसे स्लीपर्स आहेत ते. सो हा आहे वॉशरूम. वॉशरूम एक रूम एवढा मोठा आहे आणि 2 मिरर आहे तिकडे रेडी होण्यासाठी आणि बेसिक गोष्टी आहेत तर जसं टूथपेस्ट, शॉवर कॅप आणि मेन म्हणजे ते कॉटन बड्स पण होते. ते आम्ही वापरून जातील. हे आमच्या बघितलं पण नाहीये. एक ड्रायर आहे आणि इथे कपडे सुकत घालायला त्यांनी असं ठेवलंय स्टँड आणि वॉशरूम बेसिक. हा या लोकांनी बीचच्या समोरच सेटअप लावलाय. सो आम्ही मोस्टली काहीतरी खाऊ आणि लवकर निघू कारण की आपली फेरी आहे, स्पीड बोट आहे. लेट्स गो. वॉफल्स आहे, एग, हे आहे तुमचं चिकन सूप, राईस पोर्क, नाशी गोरिंग राईस. हे असं इकडे हे उचलायचं आणि हे असं इकडे लावायचं असं वरती इथे बघायचं. इकडे दिव्याचं फेवरेट आहे, ये दिव्या. इकडे चिकन सँडविच आहे. खूप सारा ब्रेकफास्ट आहे, आता काय खाऊ काय नको झालंय आणि आम्हाला 1 तासात निघायचं आहे. म्हणजे त्याच्या आधीच निघायचं. हे बघा, हे बघा दिव्या, काय आहे ते? केक आणि हा ज्यूस आहे. सो अशा प्रकारे आहे आमचं ब्रेकफास्ट. सो लेट्स गो, ब्रेकफास्ट करून निघूया पटापट. सो आम्ही इथे आता ब्रेकफास्ट करून चेकआउट करणार आहे आणि आमचं ऑलमोस्ट 1 तासच राहिलाय आमची बोट यायला आणि आम्ही ते खात बसलोय. हॉर्सकार्ड इकडेच उभे आहेत तर आम्ही पटकन हॉर्सकार्ड करून जाणार आहे. आणि इथे ऑप्शन भरपूर आहेत खायला पण काय खाऊ तेच समजत नाही आणि आम्ही एवढं असताना फक्त एवढंच घेतलंय. आणि मेन म्हणजे कन्फ्युजन आहे की ते चिकन आहे की बीफ आहे म्हणून आम्ही जास्त काय नॉनव्हेजचं काय experiment आम्ही नाही experiment केली. नाही. मी एग घेतलाय फक्त, एग फ्राईड एग आणि आपले जे वॉफल आणि ते सगळे. मी बटाट्याच्या कचऱ्या बघितल्या तिकडे सकाळी सकाळी खाते पण ऑप्शनच नाहीये काय. So, आता आम्ही निघू थोड्या वेळात. सो गेलीला आम्ही बाय बोलणार आहे आता एक अर्ध्या तासात. त्यानंतर आम्ही उबुदला जाणार आहे. पण ज्यूस वगैरे चांगले आहेत फ्रेश. ज्यूस आणि हा पण एक आहे ज्यूस फ्रुट्स खूप खूप फ्रेश आहेत आणि खूप क्वालिटी मी बोलून ना खूप मस्त आहे. आणि आम्ही उबुदला जायला एक्साइटेड आहे कारण तिकडे आम्ही ते स्विंग वगैरे सगळं करणार आहे आणि आज आम्ही मंकी फॉरेस्टला चाललोय. सो आता इथेच एंड करूया ना व्हिडिओ. सो लेट्स गो. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड वेन एव्हर वी पोस्ट. आता आम्ही निघतोय आणि मग आम्ही तुम्हाला पुढचा मंकी फॉरेस्ट वाला व्लॉग दाखवू. थँक्यू, बाय.